अलीकडेच 9 सप्टेंबरला देशात उपराष्ट्रपतीची निवडणूक पार पडली। या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन निवडून आले। एनडीएकडे बहुमत असल्याने राधाकृष्णच निवडून येणार हे आधीपासूनच निश्चित समजलं जात होतं। मात्र या निवडणुकीत आता इंडिया आघाडीची काही मतं फुटल्याचा दावा केला जातोय। राज्यातील शिवसेना ठाकरे गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार फुटल्याची चर्चा आहे। एकीकडे ही चर्चा असताना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून धाराशिवमधील राजकीय वातावरण तापलं आहे। विरोधी पक्षाची जी मतं फुटल्याचा दावा केला जातोय यामध्ये धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओम राजे निंबाळकर यांचा समावेश असल्याचा दावा केला जातोय। धाराशिवमध्ये सोशल मीडियावर याबाबतचं एक कॅम्पेन देखील राबवलं जात आहे। आम्हाला कळलं, धन्यवाद खासदार ओम, अशा आशयाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत। भारतीय जनता पार्टीकडूनच हे पोस्टर आणि मीम्स शेअर केले जात असल्याचा संशय आहे। यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।